अजून त्या प्रसंग आठवतोय। ज्या वेळेला मी वैकुंठ गमनाला चाललो होतो, देहूतल्या लोकांना सांगितलं इथं का माझ्याबरोबर देहूतले लोक आले नाही। बायकोला म्हटलं आवले तू तरी येतेस का माझ्याबरोबर? त्या वेळेला माझ्या जिजाने सांगितलं महाराज मी तुमच्या बरोबर आले असते, पण घरी आपल्या म्हशीचं कसं होणार, मी म्हशीला सांभाळते, तुम्ही वैकुंठाला जा। तुकोबाराई म्हणतात तेव्हा मला कळालं का या जगामध्ये माझं कुणीच नव्हतं, अभंगाचे शेवट तुका
सगळ्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपत आली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना काही वडिलांविषयी बोलते. कीर्तन रूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणे माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर किती रडलं फायदा होणार नाही. आज एक आव्हाड कुटुंबातली आई निघून गेली आणि एक आव्हाड कुटुंबातला बाप या जगातून या विश्वातून निघून गेलाय. आई बाप जाण्याचं दुःख काय असतं ज्याचे माईबाप जातात त्यालाच कळतं आई बाप म्हणजे काय असतं. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही जरी आई म्हटलात ना, दुसऱ्याच्या आई या जगामध्ये आपली आई कधी होऊ शकत नाही. एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला ना, दुसऱ्याच्या बापाला प्रेमानं किती जरी हाका मारल्या ना, दुसऱ्याचा बाप या जगामध्ये आपला कधी होऊ शकत नाही. ज्या आईनं तुम्हाला मला जन्म दिलाय, लहानाचा मोठा केलाय, त्या आईचे आपल्यावर किती उपकार आहेत. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवनी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवनी. सोसिले दुःखाचे हे वार, सोसिले दुःखाचे हे वार, थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. ज्या आईनं तुम्हाला मला जन्म दिला, जन्म झाल्यानंतर तळहाताचा पाळणा केला, नैनांचा दिवा केला, तुमचा माझा रात्रंदिवस सांभाळ केला, त्या आईचं तुमच्या माझ्यावर प्रत्येकावर अनंत उपकार आहेत. आईचं आपल्या मुलावर इतकं प्रेम असतं. आई एवढं निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरावर आपल्या मुलावर या जगामध्ये कुणी करू शकत नाही. तुम्ही सांगाल कसं काय? रस्त्यानं चालताना एखादा मुलगा आणि आई जर रस्त्यानं चालली आणि रस्त्यानं चालताना मुलाच्या पायाला जर ठेच लागली, मुलगा आई ग म्हणतो, जखम आईच्या काळजाला होते आणि पाणी आईच्या डोळ्यातून येतं. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम जर आपल्यावर कोण करत असेल तर तिला आई म्हणतात. पण काही काही मुलं आपल्या आई बापाला उलट प्रश्न विचारतात. आई बाबा तुम्ही आम्हाला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, आमच्याकरता कधी बंगले नाही बांधले, गाड्या नाही घेतल्या, जमिनी नाही घेतल्या, मी म्हणते जन्म देऊन केला तरी काय. असे मुलं आई बापाला प्रश्न विचारतात. पण माझं असं म्हणणं आहे, तुमच्यासाठी नाही बांधू द्या बंगला, नाही घेऊ द्या गाडी, नाही घेऊ द्या जमिनी, तुमच्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, या सुंदर जगामध्ये आणलं, हे सुंदर जग तुम्हाला आम्हाला दाखवलं, हा आपल्या आई वडिलाचा सगळ्यात मोठा उपकार झाला असं समजा. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ज्या आईने आपल्याला जन्म देऊन उपकृत केलं, या सुंदर जगामध्ये आणलं, त्या आईचे तुमच्या माझ्यावर अनंत उपकार आहेत. जी आई आपल्यातून एकदा का निघून गेली, शेजाऱ्याच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं किती जरी हाका मारल्यात ना, तरी दुसऱ्याच्या आई आपली आई या जगामध्ये कधी होऊ शकत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई म्हणाला किती गोड वाटतं, तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना, इको थोडा कमीच ठेवा, इतकं आईचं नाव गोड असतं. पण तेच आईबाप एकदा का निघून गेले, अन्न पाणी गोड लागत नाही.
प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवित्रींनी आईचेच गोडवे गायले, बापाचे गोडवे आजपर्यंत कोणी गायले नाही. जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई ग असं म्हणतो. पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बाप रे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर आपण फक्त आई ग असं म्हणतो. पण साप नुसता दिसला ना, आपल्या तोंडून बाप रे असा शब्द येतो. छोट्या संकट समय आई आठवते, तर मोठ्या संकट समय आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मुलीचं लग्न करायच्या वेळेला बाप याच्या त्याच्या पाया पडतो, मंडपावाल्याच्या पाया पडतो, बँडवाल्याच्या पाया पडतो, आचार्याच्या पाया पडतो, सगळ्या नातेवाईकांच्या पाया पडतो. प्रत्येकाला म्हणतो, प्रत्येकाला मला थोडी थोडी मदत करा, आज उद्या मला जसं वाटेल तशी प्रत्येकाला देऊन टाकेन, पण माझ्या ताईचं मला थाटामाटामध्ये लग्न करायचंय. तो कर्जबाजारी बाप आपल्या मुलीचं थाटामाटामध्ये लग्न करतो. संध्याकाळी मुलगी जायला निघाली का आई, शेजारच्या 20-25 बायका तिच्या गळ्यामध्ये गळा घालतात, जोरजोरात रडतात. त्यावेळी लक्ष द्या, आपला बाप कुठे असतो? आपली मुलगी चालली याचं दुःख बापाला सहन होत नाही, म्हणून तो बाप मंडपाच्या कोपऱ्याला जातो आणि एकटाच तिकडे रडत असतो. त्या रडणाऱ्या बापाला आपण का विसरतो? लग्नाच्या अगोदर एखादी मुलगी जर बापाच्या ताटामध्ये जेवायला बसली, बाप सांगतो, मुली माझ्या ताटामध्ये जेवू नको का? लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. बाप म्हणतो, आज माझ्या ताटामध्ये जेवण करशील, उद्या नवऱ्याच्या घरी गेली प्रत्येक घासात मला तुझी आठवण येईल. त्यापेक्षा तू असं कर, आजच माझ्या ताटामध्ये जेवू नको. बापानं ताटामध्ये जेवू दिलं नाही, मुलगी रागानं उठते आणि घरामध्ये जाऊन झोपते. मुलगी उपाशी झोपल्यानंतर बापाला तरी जेवण गोड लागतं का? बापही भरलं ताट बाजूला करतो, मुलीच्या मागे जातून मुलीला म्हणतो, लाडाची माझी लेक लेक उपाशिनी झाली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. आपल्या हाताने तिला साखर तुपात भरवतो, मुलगी जेवून झोपते. पण आपल्या मुली करता रात्रभर उपाशी झोपणारा तो आपला बापच असतो. त्या बापाला मात्र जीवनामध्ये कधी विसरता कामा नाही. मुलगी मोठी झाली, बापाला चिंता पडते, कुणाच्या पदरी घालू आणि कुणाच्या घरामध्ये देऊ. परकी माणसं कशी भेटतील, तिला चांगली सांभाळतील का नाही? माझ्या घरामध्ये लाडानं प्रेमानं राहिलेली माझी मुलगी परक्या घरामध्ये राहील तरी कशी? बाप म्हणतो, माझी मुलगी म्हणजे कोण आहे? बाप म्हणे, लेके लेक गुळाचे घागरी, लावण्य तुझे रूप घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे, लेके लेक साखरेचे पोते, तुझ्या नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणले की माझ्या नावाला संभाळ, अग शेणाच्या पाटीला नाही लागत चुंभळ.